उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी माझ्या माहेरी निघालेली आहे. खरं सांगायचं तर जास्त बॅग वगैरे मी काहीही पॅक केलेलं नाही आहे, कारण बऱ्यापैकी कपडे मी इथे माहेरी आल्याच्यानंतर वापरता येतील म्हणून मी तिकडेच ठेवलेले आहेत, मग माझे असो किंवा पिल्लूचे असे. त्यामुळे वापरण्यापुरते सामान घेतलं आणि मी निघाले. तसा हा व्लॉग यायला थोडासा लेट झाला, कारण की एडिटिंग करणं आणि व्हॉइस ओव्हर करणं या सगळ्या गोष्टींमध्ये बराच वेळ जातो. तर त्याचमुळे हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर सकाळी नाश्त्यासाठी मी मस्तपैकी थालीपीठ वगैरे बनवले होते. याची रेसिपी पण मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, नक्की चेक करा. काही नाही, हिरवी मिरचीचा ठेचा लसूण वगैरे टाकला आणि जो काही एक छोटासा कद्दू होता माझ्या घरामध्ये त्याचंच जे आहे मी हे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे, कारण मला पण सकाळी बीपीची गोळी असते आणि त्याचमुळे. आणि परत कसं आहे माहिती आहे का, उन्हाळा दिवस म्हटल्याच्यानंतर घराच्या बाहेर जेव्हाही तुम्ही निघत असाल ना, तर त्यावेळी हलका फुलका नाश्ता करून निघालेलं चांगलं असते, कारण की इतकं ऊन आहे, इतकं प्रचंड ऊन आहे, जीवाची अक्षरशः लाही होत आहे. आता हा व्लॉग तुम्ही कुठून बघताय आणि तुमच्याकडे कसं ऊन आहे हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. छोटे करायला काही माझ्याजवळ जास्त वेळ नव्हता, त्यामुळे तावा भरून मी इथे थालीपीठ बनवलेलं आहे. बाहेर प्रचंड ऊन होतं, अक्षरशः ना उष्णतेची लाट बाहेर वाहत होती. पण माहेरी जाण्याची एक वेगळीच ओढ असते, त्यामुळे प्रवास काही जास्त आम्हाला त्रासदायक वाटलाच नाही. गाडीत बसले आणि एकच मनामध्ये विचार होता की आता मात्र कामाचं टेन्शन नाही, ना भाजी करायचं ना स्वयंपाक काय करायचा, फक्त निवांत राहायचं, ना अलाराम ना काहीच नाही, कुठल्याच गोष्टीची धावपळ नाही. आता मी शेवटी माझ्या माहेरी पोहोचले. तर जे काही गहू वगैरे आमच्या शेतातले आलेले आहेत त्याचंच स्वच्छतेचं काम इकडे चालू होतं. त्यानंतर आता घरामध्ये गेल्याच्यानंतर इतकी वेगळी शांतता होती, कारण की नेहमी मी घरामध्ये गेल्याच्यानंतर आतू आली दादा आला, आतू आली दादा आला म्हणणारा माझा भाचा मात्र आत्ता झोपून होता आणि तो इतका मस्त झोक्यामध्ये झोपलेला होता. अक्षरशः आमचं तुफान आज झोपलं होतं असं म्हणायला हरकत नाही, आणि तो इतका गोड झोपला होता. त्याचमुळे जो हा मस्तपैकी जो क्षण आहे तो मी माझ्या कॅमेरामध्ये टिपलेला आहे. आल्यानंतर कळालं की त्याच्या ओठाला ना इतका मार लागला आणि म्हणून तो इतका रडून झोपला होता. म्हणून थोडंसं वाईट वाटलं कळाल्यानंतर, पण आमच्या पठ्याकडून हे नेहमीच होते, कारण की लास्ट टाईम पण मी जेव्हा आले होते तेव्हा त्यानं त्याचा खेळत दात पाडून घेतला होता आणि यावेळी असं त्यानं त्याचं ओठ फोडून घेतलं होतं. आता खेळता लेकरांचं असं चालतंच, पडो धडो माल वाडो असं मोठ्यांचं म्हणणं असते. त्यामुळे लेकरं पडत राहतात, उठत राहतात आणि भरभर मोठी पण होतात. त्याचमुळे जे आहे त्या हा जो सुंदर क्षण आहे मी त्याचा टिपला, पण थोड्या वेळानं तो उठला आणि त्याच्या दादासोबत गोष्टी करत होता. हा व्हिडिओ त्यानंतर पठ्या उठला आणि खूप साऱ्या अशा गोष्टी करत होता. त्याला कसा मार लागला काय नाही हे तो मला दाखवत होता, आणि भरपूर सारा त्याला मार लागला होता, कारण त्याचं ओठ बऱ्यापैकी खूप फुटलं होतं आणि खूप सारं रक्त पण गेलं होतं. त्यामुळे थोडासा तो नर्वस होता आणि कसं लागलं काय नाही ह्याच्या मागची जी काही स्टोरी आहे तो आम्हाला सांगत होता. त्यानंतर तू मला काय आणली खायला असं पण विचारत होता. आणि आता कसं आहे माहिती आहे का, पडो धडो माल वाडो हे तुम्ही तुम्हाला सांगितलेच आहे. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे खूप सारी मस्ती होणार आहे, खूप सारा एन्जॉय होणार आहे, आणि फक्त एन्जॉयच नाही तर खूप सारी भांडणं देखील होणार आहे, आणि या गोष्टीसाठी आम्ही प्रिपेअर आहोत. त्यानंतर ना इथे जे आहे तर तो माझ्या हाताची घड्याळ पाहत होता आणि म्हणत होता की आतू ही घड्याळ तू कधी आणलीस आणि मला पण अशी का बरं घड्याळ आणली नाही हे तो विचारत होता. पण तो इतका छोटा आहे, त्याला मी घड्याळ जरी आणली तरी त्याला त्याच्यातलं काहीही समजणार नाही, म्हणून मी त्याला समजून सांगत होते. त्यानंतर आता हा व्हिडिओ काही इथेच संपत नाही, कारण ही तर फक्त माझ्या माहेरच्या व्लॉगची सिरीजची सुरुवात आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजूनही काही क्षण मी घेऊन येणार आहे, जे की खूप सुंदर क्षण आहेत. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट करा. आणि तुमच्या माहेरचं नाव काय आहे हे देखील मला कमेंटमध्ये सांगा, आणि यावेळच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुम्ही कसं एन्जॉय करताय हे पण एक छोट्या शब्दामध्ये माझ्यासोबत तुम्ही सांगू शकता. त्यानंतर आता मात्र यांचं खेळणं सुरू झालेला आहे, पण आमचा व्हिडिओ आणि व्लॉग मात्र इथे संपणार नाहीयेत. व्लॉग येतच राहतील. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.